सोबत कुटारी पनवेलचा सोन्या विपक्ष आपला लक्ष होता आणि सोबत आपला शिलगावचा राणा होता। एक चांगली लढत झाली आणि मैत्रीपूर्ण लढत झाली। दादाची 2 मिनिटं बोलू। दादा नमस्कार। नमस्कार। तुमचा परिचय द्या दादा। पवन भोईर। दादा आजची एक चांगली शर्यत झाली, आजच्या शर्यतीबद्दल सांगा ना। शर्यत मैत्रीपूर्ण होती। आपल्या गळ्यात शिलचा राणा होता, आपला लक्ष होता। शर्यत वगैरे कशी जमली? नाव पडलेलं कोणाचं? आपला नाव होता 1 गोंडा 5000, 2 बालजा होत्या। ते आपल्यावर नाव पूर्ण बक्षीसवर फिरवला। दादा बघा आता बघायला गेलं ना तर कुटारी पनवेलचा सोन्या एक मुंबई बिंजोड मधला एकदम टॉपचा नंदी आणि नक्कीच त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर अशी चर्चा आहे। आज त्यांच्या सोबत लढत होती, नक्कीच एक मनामध्ये धाकधूक पण असेल, पण एक चांगली गाडी झाली, मस्त झाली। धाकधूक तर होती आम्हाला, पण आम्हाला आमच्या बैलांवर विश्वास आहे। दोन्ही बैलांवर आम्हाला वाटलेलं आम्ही एक चकड्यात तरी मारू गाडी, मारली ती। नक्कीच आता एक मैत्रीपूर्ण लढत झाली आणि चांगली गाडी पळाली। लक्ष तर आपला बघायला भेटतं, घाटावरती असो मुंबईमध्ये असो सगळीकडे सारखाच पळतं आणि एक चांगलं म्हणजे त्यांनी बऱ्याचशा मैदानामध्ये 1 नंबर पण केलेला आहे। सांगा ना थोडासा इतिहास सांगा ना लक्षाचा। लक्षाने पोल्याच्या मैदानाला 3 नंबर केला, वापस कुंभेच्या नागेची कुंभे तिथे 1 नंबर केला, वापस आता बोनिवलीला बिंजोड केली, आज बिंजोड केली। नक्कीच दादा आजची बिंजोड एक महत्वपूर्ण होती। आजच्या बिंजोडचं किती महत्व होतं तुम्हाला? जाम महत्व होता। आणि आज पहिल्याला होता शिलगावचा राणा। शिलगावचा राणा म्हटलं तर पब्लिकला एकदम टॉपला पळतं आणि आज देखील चांगला पळाला। काय बोलाल त्याच्या स्पीड बद्दल? आम्हाला लय विश्वास आहे त्याच्यावर। आमच्या बैलाच्या गळ्यात तो असला तर गुलाल नक्कीच होतो आमचा। याच्या अगोदर कधी पळाली आहे का गाडी? 4 गुलाल झाले आमचे म्हणजे 4 गुलालच केले। ओके। आणि आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल? एक प्रभू श्री राम जयंती सॉरी रामनवमी आणि रामनवमी निमित्त एक चांगलं मैदान झालं आणि चांगल्या प्रकारे म्हणजे पार पाडते। काय बोलला मैदानाबद्दल? मैदान तर एकदम भारीच आहे, नाही तर आमचा गुलाल होतोच, मग आम्ही इथे येतोच। आणि फाटीबद्दल काय सांगाल? कारण का फाटी पण त्यांनी पळासाठी ना एकदम चांगलीरित्या बनवलेली आहे, ट्रॅक्टर वगैरे चालवून त्याच्यानंतर पाणी वगैरे मारून एकदम छान बनवलेली आहे। आवडती फाटी आमची। नक्कीच दादा आज एक चांगलं गुलाल झाला। आज तुमच्या सोबत बघतो खूप सारी मंडळी असते आणि खरोखर त्यांच्यामुळेच कुठेतरी या बैलगाडी क्षेत्र आपला टिकून आहे। काय बोलाल त्यांच्याबद्दल? कारण का त्यांच्याशिवाय हा क्षेत्रच नाहीये, पोरांशिवाय काहीच नाही, बैलगाडी क्षेत्रच नाही, पोरांना महत्व आहे। ओके दादा धन्यवाद। दादाशी बोलतो 2 मिनिटं। दादा नाव सांग ना। माझं नाव ऋतिकेश नवनीत म्हात्रे जातीवली। दादा आज शिलगावचा राणा एक चांगला स्पीड लागला आणि सोबत होता लक्षा। पैऱ्याच वगैरे कसं नियोजन झालं सांगा ना। पहिला आमचा 1 हप्ता अगोदर झालं, ही गाडी इथेच पळवायची म्हणून खिडकालीला। ही गाडी 2 वेळा पळवली आहे, चांगली पळाली खिडकाला म्हणून गाडी आज पळवली। नक्कीच आता आज समोर पण चांगली गाडी होती, नक्कीच एक मैत्रीपूर्ण लढत झाली। लढतीबद्दल सांगा ना, म्हणजे कशी वाटली गाडी वगैरे कशी पळाली? हा गेल्या अड्ड्यात बी आमची रानाची ना कुठली म्हणजे गाडी आमचा पराभव झाला, त्या अड्ड्यात आमचा विजय झाला। गाडी आमची एकदम मैत्रीपूर्ण झाली। नक्कीच आता मैत्रीपूर्ण शर्यती आता कुठेतरी कालाची गरज झालेली आहे आणि अशा प्रकारे शर्यतींची खरोखर गरज आहे। यंग आज तुम्ही काय सांगाल, म्हणजे कशा प्रकारे आपण शर्यती केल्या पाहिजेत? आम्ही काय भांडण बिंड नाही केली पाहिजे, शर्यती पूर्ण मैत्रीपूर्ण केली पाहिजे ना। राजकुमार भाई स्वतः आमची गाडी झाली, फोटो गाड्या शर्यत झाल्यानंतर म्हणजे कुठेतरी बघा आज याच्यामुळे मैत्रीचे संबंध पण टिकून राहतील आणि येणाऱ्या काळामध्ये पैऱ्यामध्ये येऊन पळताना बघा दिसेल का आरकी व्हायचा नंदी आणि दक्कन आणि आपला राणा। हा नक्कीच नियोजन झालं तर नक्कीच दिसेल। राणाबद्दल सांगायचं तर दादा पब्लिकला एकदम भारी पळतं आणि सध्या मुंबईला टॉपलाच आहे। त्या दिवशी एक फेरा पण पडला राणा आणि गोडसे सर्जाचा। फेऱ्याबद्दल सांगा ना कसं काय नियोजन? गोडसे सर्जा म्हणजे आमचं चाललेलं नियोजन जाम दिवस झाला। पहिला तो पळायचा तेव्हा बी आमचं नियोजन झालेलं, गाडी पण तेव्हा त्याला आजार झाला म्हणून तो बंद झाला। आता परवा दिवशी आजी त्याला फोन केला की आपण फेरा मारू, मग आम्ही फेरा मारायला सकाळी। कशी पळालेली गाडी? गाडीला जाम स्पीड लागली, दिसेल ती गाडी बी लवकरच। म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ही गाडी पण आपल्याला पळताना बघा। हा नक्की नक्की दिसेल। दादा राणाबद्दल सांगा ना, खरेदी वगैरे कुठून होती? राणा 9 महिने तेव्हाच आम्ही घाटावरने घेतलेला, बालू जगदाले ढवल त्यांनी घेतलेला आणि आम्ही घेतला मग त्याकडनं। मुंबईमध्ये तर पळते घाटावरती, कधी दिसेल का आपल्याला? घाटावरती आम्ही 3 फेऱ्या जास्त पळवत नाही, पण नियोजन झालं तर पळवत नक्की। नक्कीच लक्षात आपला म्हणजे बघा भाऊच बोलायला लागेल, लक्षात तर चांगला पळतंय, ही गाडी पण आपली मुंबईमध्ये चांगली पळते। येणाऱ्या काळामध्ये घाटावरती दिसेल का ही गाडी? हो नक्कीच दिसेल, घाटावर चांगला मैदान असतात तर हीच गाडी पळवा। लक्षाबद्दल काय सांगशील? कारण का बघ घाटावरती पण त्याचं वर्चस्व आहे, मुंबईमध्ये येऊन सारखाच पळत आहे। हा लक्ष म्हणजे टॉपचाच बैलावरती पण मुंबईला पण आता आमची 4 फेरी 4थी फेरी गाडीची आणि तेवढी स्पीड आहे अजूनपर्यंत, दोन्ही बैल सामान पळतात। दादा आज रामनवमी आणि रामनवमी निमित्त खरोखर म्हणजे आपला एक हिंदू धर्माचा एक सण आहे आणि मोठ्या जल्लोषामध्ये केले जातात। याच जल्लोषाला हातभार लावण्यासाठी आपल्या नंदीने गुलाल पण केलाय।
काय आनंद आहे आज? हो आज गेल्या अड्ड्यात आमचे गुलाल पडलेले, या अड्ड्यात आमचे 3 गुलाल झाले, श्रीचे 2 झाले, राणाचे 1 झाले, एकच अड्ड्यात 3 गुलाल झाले आज आमचे. मस्त. शुभेच्छा दादा. धन्यवाद. जय श्रीराम. आज रामनवमी निमित्त आपल्या नंदीने लक्षाने एक चांगला मोठा सण गुलाल मिळून दिलेला आहे. आजच्या आनंदाबद्दल काय सांगाल? एवढा आनंद झालेला आहे की तो सांगण्यासारखं काही म्हणजे सांगता येणार नाही, अशी खुशी झालेली आहे आम्हाला की आज आमचा रामनवमीच्या दिवशी राम विजय करून दिला. राम लक्ष्मण जानकी जय हनुमान की, 100%. तो आम्हाला तो गुलाल मिळवून दिला आणि आज आम्ही फार खुश आहे. बाबा ही जोडी ना राणाची आणि लक्षाची एक चांगली पळत आहे. हो. बघा राणावन आपला मुंबईमध्ये टॉपला, आपला लक्ष मुंबई असो किंवा घाट असो सगळीकडे चांगला पळत आहे. हो, काय सांगाल? जिकडे गेला तिकडे म्हणजे चांगलाच आहे त्याचा. मालकाकरता पाला तो आणि घर मालकाकरता तो आपला विजय मिळवून दिला. बाबा तुमची वेशभूषा म्हणजे बघा बालासाहेबांसारखी वाटते. म्हणजे येणारे जाणारे लोक तुम्हाला बोलतात का की हो. खरोखर जय महाराष्ट्र बोलतात, जय महाराष्ट्र जय बोलतात. महाराष्ट्र. काय बालासाहेब आनंद असतो देवाचा? तेव्हा मला खूप आनंद होतो, कारण माझी सख्या म्हणजे बालासाहेब ठाकरे ना, सेम टू सेम. आणि कुठल्याही अड्ड्यात गेलं तर बालासाहेब ठाकरेचा कुठे ना कोणी नाव घेतच घेतो आणि त्याचा मला खूप आनंद होतो. बघा हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे म्हणजे एक मोठं नाव आणि त्यांचे नावाखाली का होईना आपलं नाव येत आहे. बैलगाडा क्षेत्रामध्ये पण एक चांगलं मान सन्मान भेटतंय. हो. काय सांगाल या म्हणजे बैलगाडा क्षेत्राबद्दल? तुम्हाला मला तर वाटतं खूप जुना जाणता अनुभव असेल या बैलगाडा क्षेत्रामध्ये. अगोदरच्या शर्ती पण तुम्ही बघितल्या, आताच्या शर्ती बघताय, काय अंतर दिसतंय तुम्हाला? आता पहिल्याच्या ज्या शर्ती होत्या त्या गोंड्यांवर, बालदींवर, शिवलींवर अशा म्हणजे साध्या संपल होत्या. आता म्हणजे काय पैसे ठेवून मोठ्या मोठ्या शर्ती होतात. आता आपली पण 1,05,000 वगैरे काही बालद्या अशी होऊनच्या मोठी शर्यत झाली. जुन्या काळात तुमच्याकडे कोणत्या नंदी होत्या? आमच्याकडे एक थैमान होता, एक हरणे होता, एक मंगले म्हणून बैल होता, एक वामन म्हणून बैल होता. अशी 4 बैल होती. म्हणजे एकदम पिढ्यान पिढ्यान चालू आहे. मग त्यावेळी सगळ्यात मोठी शर्यत तुम्ही कुठली केली? आम्ही भिनार निंबोलीला मोठी शर्यत केलेली होती. तर आमच्याकडे 4 बैला होती. भिनार निंबोलीवाल्यांकडे 4 बैला होती आणि त्यांचा आमचा डबल सामना झाला आणि तिथे आम्ही विजय मिळवला. म्हणजे काय होतं बक्षीस, काय होतं त्या टाइम? तिथं शिवली आणि मला वाटतं काहीतरी तोडे घालायचे असतात ना, ते होते. वा, म्हणजे त्या काळामध्ये पण अशी मजा होती. मग त्या काळात शर्यती करायची असलं तर एक दिवशी अगोदर जायला लागायचा. हो, एक काय दिवस असायची म्हणजे तवाची पोरं पण मागे लागायची, मग त्यांना घेऊन जायचं, कोणी तर बैलगाड्या घेऊन जायचं. म्हणजे काय बैल अनुभव होता ते आता कसं त्यात आम्हाला असं तुमचं टेम्पोचं काही हे नव्हतं, प्रश्न नव्हता म्हणून बैल पायाने चालत नाही. मग त्यात काय ते भाकरी बिकडी बांधून घेऊन जायचो आणि त्याच्यामध्ये मग 4-5 लोक बसत आणि मग कुठेतरी वस्ती करायची सारा घेऊन त्या जेवण करायचं आणि सगळी सर्ती करायची. बाबा आता बघा आपली कमिटी पण चांगलं काम करते. कुठं ना कुठं तरी त्यांच्या चांगल्या कार्यामुळे आपल्याला चांगल्या शर्ती बघायला भेटतात. भांडण तंटा कुठेतरी होत नाही. आता कुठेतरी शर्तीनं चांगलं वलन लागत नाही, चांगला लागलाच पाहिजे. आणि जर लोकांचं मनोरंजन आहे तर शर्ती चांगल्या नाही केल्या, मनोरंजन नाही केलं तर मग फायदाच नाही. बरोबर. आता राजभाई त्याची नापीच करत होती, राज आमच्या छेकड्यावर आला, खूप आनंद झाला, त्यांनी मिठी मारली. तर तो आनंद म्हणजे असं काय सांगण्यासारखं नाही. तर असंच सर्वांनी केलं पाहिजे. तर येणाऱ्या काळामध्ये अशाच मैत्री असंच होणं माझ्या मी जर झालं तर माझे असंच मी करणार. नक्कीच बाबा, शुभेच्छा असतील तुम्हाला. येणाऱ्या काळामध्ये अशाच शर्ती करा. लक्ष घडवलंय अजून नंदी गरबा आणि या मुंबई बिंदूरला आणखी एक सुवर्ण क्षण द्या. ठीक आहे. जय श्रीराम. जय श्रीराम.